जय भीम सर्वांना। आज मी पवई जय भीम नगर या विभागामध्ये आहे। मागील वर्ष 2024 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या वतीने इथे एक तोडक कारवाई करण्यात आली होती। या कारवाईच्या नंतर इथल्या 50 ते 60 युवकांना महिलांना इथल्या पोलिसांनी यांच्यावर गुन्हे दाखल केले होते आणि त्यानंतर इथे प्रशासनाच्या वतीने एक एसआयटी नेमली गेली। त्या एसआयटीने अशी माहिती दिली की ही जी तोडक कारवाई झाली आहे ही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे आणि त्यामुळेच येथील महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग आणि पोलीस प्रशासन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश देण्यात आले। त्या दाखल केलेल्या गुन्ह्यांचं पुढे काय झालं अद्यापही कुणाला माहिती नाही, मलाही माहिती नाही। तुम्हाला माहिती आहे का? नाही। मला एक प्रश्न तमाम मुंबईतील धम्म बांधवांना, सर्व भारतीय नागरिकांना आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे, तुम्ही सर्व भारतीय आहात का? हो। तुमचा आवाज इथपर्यंत जात नाही तर प्रशासनापर्यंत कसा जाईल? तुम्ही सर्व भारतीय आहात का? त्यांचा राग बघा। हे या देशाचे नागरिक आहेत। मागील 20 ते 25 वर्षापासून हे या विभागामध्ये राहत आहेत। 12 वर्ष एखाद्या जागेवर राहतो तर त्याला तिथला हक्क मिळतो, परंतु हे 20-25 वर्ष 30 वर्षापासून इथे राहतात। त्यांना कोणीही अजून प्रशासनाने कुठल्या प्रकारचा सर्वे इकडे झाला का? मी जे काय सांगतोय तुम्ही जे सांगताय ते सांगतोय, बरोबर आहे। जर इकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी सर्वे केला असता, यांना सुद्धा 2024 पर्यंत माहिती नव्हतं ही जागा कुणाची आहे। प्रशासनाने 24 पर्यंत सांगितले की ही जागा प्रशासनाची आहे, परंतु ही जागा प्रशासनाची नाही असं आपल्याला त्या एसआयटीच्या कमिटीच्या माध्यमातून माहिती पडली। ही जागा हिरानंदानीची सुद्धा नाहीये हे सुद्धा माहिती पडली। तरी सुद्धा एक तोडक कारवाई करून मागील 1.5 ते 2 वर्षांपासून हे जे इथले नागरिक आहेत हे फुटपाथवर राहत आहेत। अगदी ऊन, पावसाळा, थंडी यांनी इथे सोसलेलं आहे। मी बोलतोय ते बरोबर बोलतोय? इतकंच नाही तर आता मात्र यांनी जे फुटपाथवर आपली जी छोटेसे झोपडे बनवून इथे ते आपले राहत आहेत ते सुद्धा तोडण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने इथे मागील हप्त्यामध्ये झाली। मला या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक काहीतरी दाखवायचं आहे। एक ही रीट पेटिशन आहे, आपण बघू शकता। ही अशा एका आमदाराच्या माणसाने फाईल केलेली आहे जे ह्यांच्यासाठी लढत होते, बरोबर बोललो मी? आता हा पेपर मला तुम्हीच दिला। एक आमदार आहे मुंबऱ्याचा, ठाण्याचा, आणि त्या आमदाराच्या माणसाने ही रीट पेटिशन फाईल केली आहे की हे लोक ह्या जागेवर कसे राहतात। एकीकडे सांगायचं की आम्ही गोरगरिबांच्या सोबत आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपल्याच माणसाकडे कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये रीट पेटिशन फाईल करायची आणि या गोरगरीब जनतेला घरापासून वंचित ठेवायचं। हे काय मात्र बरोबर नाही। मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। आम्ही सन्माननीय उच्च न्यायालयाचा आदर करतो, परंतु सन्माननीय उच्च न्यायालय कोणीच का सांगत नाही की हे या देशाचे नागरिक आहेत, यांना सुद्धा अन्न, वस्त्र आणि निवारा जी यांची प्राथमिक गरज आहे हे निवाऱ्यासाठी कुठे जातील। आज ज्या सोसायटीने, अजून कुठेतरी एक सोसायटीने सुद्धा मला वाटतं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली, त्या सोसायटीला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की बाबांनो, हीच लोक जे आहेत ते तुमच्या घरी सफाईचं काम करतात, हीच लोक जे आहेत ते तुमच्या घरी ड्रायव्हरचं काम करतात। अशा सगळ्या नागरिकांना तुम्ही त्यांच्या निवारणापासून वंचित का करतात? आज तुमच्या सर्वांचं ऐकून घेतल्यानंतर मी तुम्हाला फक्त एक शाश्वती पहिल्या दिवसापासून देतोय आणि आताही देतो की जेव्हा जेव्हा तुम्ही वंचित बहुजन आघाडीला आवाज द्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना इथली जी काही परिस्थिती आहे ही पाहण्यासाठी आज माझ्याबरोबर मुंबईचे महासचिव सन्माननीय विश्वास सरदार साहेब, सन्माननीय अमोलगे साहेब आणि या मुंबईचे युवक आघाडीचे सागर गवई आणि मुंबई विद्रोहीचे तालुक्याचे सर्वच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। रेणुका मॅडम, सर्व मॅडम, आमच्या ताई भगिनींना आम्ही सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही सांगाल वंचित बहुजन आघाडी तुमच्या बरोबर येईल।
8 तारखेला या रिट पिटिशनचा काय निर्णय येतोय आपण बघूया. गरज पडल्यास उद्याच आपण आपल्या अॅडव्होकेटला याच्याबद्दलची माहिती देऊया आणि 9 तारखेला आपण एक निर्णय घ्यायला तयारी करूया. तुमच्या घरांसाठी जर तुम्ही लढायला तयार आहात तर तुमच्या लढाईमध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा घेणारी वंचित बहुजन आघाडी आहे. परंतु तुमची मानसिकता लढण्याची आहे का? तर त्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो, जर याची मी पूर्ण आता आमच्या वकिलांच्या मार्फत पूर्ण माहिती घेतो, परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की कशा प्रकारच्या या गोरगरिबांबरोबर चिटिंग झालेली आहे. एका बाजूला प्रशासनाने सांगितलं की ही त्यांची जागा आहे, एका बाजूला हिरानंदानी सारखा एक विकासक सांगतो ही त्याची जागा आहे, मात्र नंतर माहिती पडतं ही त्या दोघांची जागा नाही, परंतु तोडक कारवाई करून यांना रस्त्यावर आणलं आणि आता रस्त्यावर इथून सुद्धा एका प्रस्थापित पक्षाचं तेल लावलेला पैलवान ज्यांचा नेता आहे ते या झोपडपट्टीच्या लोकांना तेल का लावत आहेत हे मला काय कळत नाही. हे काय बाबा बरोबर नाही. या गोष्टीचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो. आणि ते मला वाटतं ते मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड इथे आले होते का? ते त्या टायमाला त्यांचेच स्पॉन्सर आज इकडे बसलेले, त्यांचीच कॉन्ट्रॅक्ट आहे. इथे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा जितेंद्र आव्हाड आमदार जे आहेत त्यांच्याच माणसांना मिळालं असं मला नागरिकांकडून कळतंय. इतकंच नाही तर हे नागरिक जेव्हा उघड्यावर आहेत इथे सीसीटीव्ही लावून इथे कुठल्याच प्रकारच्या आमच्या महिला भगिनी जेव्हा स्नान करायला जातात, वॉशरूमला जातात, तिथल्या कुठल्या सुविधा नसताना हे सीसीटीव्ही लावलेले आहेत. त्याचा सुद्धा यांना विरोध आहे. पण प्रशासनानं यांच्याकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष देत नाही. ही गोष्ट मात्र एक क्लिअर आता दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 8 तारखेला जो काही निकाल लागेल तो सन्मानाने उशिराने द्यावा. परंतु 9 तारखेला वंचित बहुजन आघाडी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून इकडे एक निर्णय घेईल असं मी आजच्या या तुमच्या सर्वांसमोर सांगतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या हक्कांच्या घरासाठी तुम्हाला लढावं लागेल. तुम्ही जेव्हा आवाज द्याल तेव्हा वंचित बहुजन आघाडी तुमच्या बरोबर नक्कीच येणार. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.